काय माहिती का, काँग्रेस म्हणजे एक विजलेली उदबत्ती, ना धूर ना राख ना वास. सध्या त्यांच्याकडे काही कामच नाही. त्यामुळं 2016 साली ज्या नेत्याला कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली ते आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब हे निर्दोष मुक्तता असताना मागचं काहीतरी प्रकरण उचकून काढायचं, कारण सध्या काही कामच नाही. आणि महायुती सरकारचा जो विकासाचा धडाका लावलाय त्यामुळे यांना काही शिल्लक राहिलेले नसताना आमच्या नेत्यांना काही कारण नसताना बदनाम करणे हे सध्या काम जोरात विरोधी पक्षाचं चालू आहे. पण त्यांना काही त्यातनं काही साध्य काही होणार नाही. आता 4 महिला येणार, त्या आंदोलन करणार, त्या काँग्रेसच्या महिला असतील नसतील किंवा पैसे देऊन आणले असतील नसतील माहित नाही, पण फक्त महायुती सरकार आणि भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ करण्याचं काम या विरोधकांचं चालू आहे. त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी. मुंबईतल्या एका प्रख्यात पत्रकारावर गुन्हा दाखल, परवा दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला जयकुमार गोरेंची बदनामी केली म्हणून. काँग्रेसकडून किंवा विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की युट्यूब चॅनल अथवा माध्यमांवर देखील दबावाचं राजकारण केले जाते, त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत विनयभंगाचे. काय सांगा? नाही, काही पत्रकारांनाही माझी विनंती आहे की एखादी घटना आपण प्रसारित करत असताना त्यामधील तथ्यही आपण पाहावं. काही प्रस्थापित राजकारण्याला मुळात एक बहुजनाचं लेकरू एवढ्या उच्च पदावर गेलंय, चांगलं काम करतंय हे पटेन आहे आणि तुम्ही त्यामध्ये सामील होऊ नये पत्रकार भावांनी. त्याचा कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर एखादं प्रकरण 10 वर्षापूर्वीचं प्रकरण काढून एखाद्या चांगल्या व्यक्तीची बदनामी करू नये अशी पत्रकारांनाही माझी विनंती आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांचा खरा चेहरा समोर आला असं म्हटलेलं आहे. काय सांगा? जरांगे पाटलांना आता कामच उरलेलं नाही आणि त्यांच्या समाजानेही त्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळे उठसूट बहुजनांच्या नेते, बहुजनांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना याच्यावरती उठसूट काहीतरी बोलत बसायचं. आणि चॅनलवाल्यांनाही माझी विनंती आहे की आता एखाद्या सारखंच बाईट घेऊन TRP वाढवत बसण्यापेक्षा दुसरा काहीतरी विषय घेऊन त्यांनी वाढवावा. जरांगे पाटील हा विषय त्या मराठा समाजानंच संपवलेला आहे. मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले, मग तुम्ही त्यांना घेराव वगैरे काय घालणार तुमच्या भाजपचे पदाधिकारी महिला शिंदेच्या मार्गदर्शनाखाली असं आंदोलन होत आहे? 100% हे जर पुढे नाही ठरलं तर पुढे आंदोलन ते पण करू. प्रणिती शिंदेना माझी विनंती आहे, खासदार आहात आपण, त्या पद्धतीचं विकासाभिमुख काम करावं. विनाकारण कोणाची तरी, आपण एक महिला आहात, विनाकारण कोणाची तरी बदनामी करण्याचं काम करू नये. आणि जर पुन्हा त्यांनी तसा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे बहुजन बांधव आमच्या पद्धतीनं त्यांचा निषेध करू. ओके, चला.